श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण मासामध्ये शिवपिंडेवरती काळे मिरी वाहण्याचे कोणालाही माहीत नसलेले रहस्य आज मी तुम्हाला सांगणार आहे। आता काही दिवसाचं श्रावण मास चालू होणार आहे, तर काही लोक गुप्तपणे श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीवरती काळी मिरी अर्पण करत असतात। तर ते का अर्पण करत असतात आणि त्यांना खूप चांगले अनुभव आलेले आहे, कारण अतिशय कठीण इच्छा जर असेल तर पूर्ण होण्यासाठी 9 किंवा 11 असे शिवपिंडीवरती काळी मिरी आपल्याला अर्पण करायची असतात। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कशा पद्धतीने अर्पण करायचे, किती अर्पण करायचे। तर महादेवाला काळी मिरी का वाहतात? काळी मिरी एक असं शक्तिशाली साधन आहे ज्याने तुमचं आयुष्य 100% बदलेल। आता तुम्ही सुद्धा आजमावून बघा काळी मिरीची ताकद आणि बघा मला व्हिडिओमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला आलेला अनुभव। आता तुम्ही कधी विचार केला आहे का, श्रावण महिन्यात काही भक्त महादेवाला काळी मिरी का वाहतात? कारण सगळेच बेल, धतुरा असेल, दूध असेल वाहतात, पण काही ठराविक लोक ही काळी मिरी वाहत असतात। तर ते का? तर हा एक गुप्त संकेत आहे। हा उपाय सर्वसामान्य भक्तांसाठी नाही, हा त्या लोकांसाठी आहे ज्यांना महादेवाशी थेट संवाद साधायचा आहे। असेच लोक हे महादेवाला अर्पण करत असतात। जर तुमच्या आयुष्यात अडकलेली कामं आहे, सतत संकट येत असतील, तर या उपायाने तुमचं नशीब नक्कीच बदलू शकतं। आता श्रावणात एक विशिष्ट दिवशी विशिष्ट पद्धतीने जर काळी मिरी वाहिली तर महादेव स्वतः आपल्यावरती कृपा करत असतात। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा, कारण खरी पद्धत मी तुम्हाला आज सांगणार आहे, जी आजपर्यंत तुम्हाला व्हिडिओमध्ये कोणीही सांगितली नसेल। आता श्रावण महिना आणि महादेवाची विशेषता, श्रावण महिना हा महादेवांचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो। या महिन्यात देवाधिदेव महादेव यांचे पूजन केल्यास तो अल्पोपायानेही प्रसन्न होत असतो, कारण भोळा शंकर त्यांना म्हणत असतात। तर या काळात दर सोमवारला शिवलिंगावरती जलाभिषेक केला जातो। दूध, बेलपत्र असेल, धोत्र्याचं फूल असेल, गंगाजल असेल, हे सर्व शिवाला अत्यंत प्रिय असतात। तर महादेव हा जसा देव आहे जो वैराग्याचा प्रतीक आहे, त्याला गाजावाजा नको, मोठ्या मूर्ती नको, फक्त भक्ती हवी असती। आता पंचामृताने अभिषेक, बेलपत्र अर्पण, तुपाचा दिवा लावणे, हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहे, पण त्याच्या पलीकडे एक रहस्य आहे की काळी मिरी म्हणजे काय, तिचं आध्यात्मिक महत्त्व काय। आता काळी मिरी हे एक औषध आहे जे आयुर्वेदात ती पचन सुधारते, शरीरातील दोष नष्ट करते आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून काळी मिरी ही तामसिक शक्तींना नियंत्रित करणारी शक्ती आहे। आता काळी मिरी उष्ण आहे, शरीराच्या ऊर्जेला जागृत करते। तसेच योगी लोक ध्यान करताना काही वेळा काळी मिरी सेवन करतात, ज्यामुळे एकाग्रता वाढते आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहत असते। आता शिव म्हणजे नाशक, तो तामसिक गोष्टींचा नाश करणारा, म्हणून काळी मिरी ही त्याला वाहण्यामागे अर्थ आहे। म्हणजेच महादेव आणि काळी मिरी या जोडणीमागचं रहस्य, सगळेच गोड, थंड, शांत वस्तू देवाला वाहतात, पण महादेवाला काळी मिरी का वाहतात? तर महादेव हा भीषण आहे, काळ, तामस, भस्म, अघोरी, तांडव यांचा तो अधिपती आहे। त्याला जे साधारण जे देव स्वीकारत नाही ते प्रिय आहेत। धतुरा, भस्म असेल, बेल असेल आणि काळी मिरी असेल, काळी मिरी ही घरातील तामसिक शक्ती दूर करण्यासाठी वापरली जाते। ती शिवलिंगावर वाहिल्याने महादेव त्या शक्तींचा नाश करतो। म्हणजेच काळ्या मिरीच्या उपायाने कोणते बदल घडून येत असतात? तर धनप्राप्ती होते, तसेच थांबलेली कामे सुरू होतात, कोर्ट कचेऱ्या, शत्रुबाधा दूर होते, मानसिक शांतता मिळते, नकारात्मक स्वप्न थांबतात, दृष्ट भूतबाधा दूर होते, तसेच विवाहात अडथळे दूर होतात। हा उपाय श्रद्धा आणि संयमाने जर केला तरच फळ आपल्याला भेटत असतं। तर कोणत्या दिवशी आणि कशी काळी मिरी व्हायची? तर त्यासाठी काही गुप्त तंत्र आहेत। आता श्रावण सोमवार, सर्वोत्तम श्रावण शुक्ल द्वितीया, पंचमी, अष्टमी, त्रयोदशी हे दिवसही शुभ मानले जातात। सूर्योदयाच्या आधी काळी मिरी 7, 9 किंवा 11 दाणे घ्यायचे, काळ्या कापडात त्या गुंडाळायच्या आहे आणि शिवलिंगावर ठेवताना म्हणायचं आहे, ओम नमः शिवाय कालरूपाय मृडाय नमः।
मग शांतपणे आपल्याला नमस्कार करत परत यामागे वळून पाहायचं नाही. काळी मिरी वाहताना टाळाव्यात अशा चुका आहे. म्हणजे फोडलेली काळी मिरी नसावी, वापरलेली मिरी नसावी, वापरताना शुद्ध वापरायची, पूजा करताना मोबाईल वापरायचा नाही, दुसऱ्यासाठी मिरी वाहू नका, पूजा करताना गप्पा मारायच्या नाही, स्त्रिया मासिक धर्माच्या काळात हा उपाय करू शकत नाही. आणि पौराणिक संदर्भ मार्कंडेय ऋषी आणि काळी मिरी यांचा मार्कंडेय ऋषींच्या मृत्यूचा दिवस आला होता, पण त्यांनी एका विशिष्ट पूजा पद्धतीत काळी मिरी वापरली आणि यमराज स्वतः मागे हटले, कारण त्यामुळे महादेव प्रसन्न झाला आणि त्यांना अमरत्व दिलं. आजही या गोष्टींचा संदर्भ नाथपंथात आपल्याला बघायस मिळतो. आता काळी मिरीचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक फायदे म्हणजे शरीरातील वात, कफ, दोष दूर होत असतात, तसेच निगेटिव्ह एनर्जी दूर करते आणि घरात शांतता आणते. थंड आय जागृत करण्यास आपल्याला ती मदत करत असते. आता उग्र शक्तींपासून संरक्षण मिळतं. तसेच स्त्रियांनी काळी मिरी वाहू शकतात का? तर हो, नक्कीच, पण पवित्र मनाने आणि नियमाने करायचं असतं हे. काळ्या कपड्याऐवजी साधा पोशाख वापरायचा, म्हणजे मासिक पाळीच्या काळात टाळायच्या आहे काही गोष्टी. स्त्रियांनी केलेला उपाय संपूर्ण कुटुंबासाठी फलदायी ठरत असतो. आता राशीनुसार काळी मिरीचा उपयोग मेष असेल, सिंह असेल, धनु असेल त्यांनी 9 मिरी व्हायची, वृषभ, कन्या, मकर असेल त्यांनी 7 मिरी आणि काळं तीळ व्हायचं. नंतर मिथुन, तूळ आणि कुंभ असेल त्यांनी मिरी आणि कापराचा तुकडा व्हायचा. आता कर्क, वृश्चिक, मीन मिरी यांनी थोडंसं मिरी आणि दूध व्हायचं. आता काळी मिरी वाहण्यासाठी 5 लक्षणं तुमच्यात आहेत का? जसं सतत रात्रभर वाईट स्वप्न पडतात, काम अडत चाललेलं आहे, घरात वादविवाद वाढलेत, मनात एक अव्यक्त भीती आहे, अंगात थकवा, आळस आणि नकारात्मक जर असेल हे लक्षणं असतील तर आजच तुम्ही काळी मिरी व्हायची असते. आता गुप्त मंत्र आज पहिल्यांदाच उघड होणार आहे, तर तो म्हणजे ओम क्रो कालभैरवाय नमः मम सर्व कार्य सिद्धी कुरु कुरु स्वाहा. हा मंत्र काळी मिरी वाहताना मनातल्या मनात म्हणायचा असतो. श्रावण महिन्यातील श्रवण नक्षत्र असलेला सोमवार हा दिवस या उपायासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. या दिवशी काळी मिरी वाहणं म्हणजेच अमृता समान आहे. आता काळी मिरी हा केवळ एक मसाला नाही, ती आहे एक दैवी संकेत. म्हणजेच काय, तर श्रावण महिन्यात एकदा का होईना हा उपाय जरूर करावा आणि पहा, महादेवाला हाक द्या, तो ऐकतो आणि तुमची जी इच्छा आहे तर ती तुमचा हा उपाय तुमचं नशीब बदलू शकेल, इतका हा प्रभावी उपाय आहे. त्यासाठी नक्कीच श्रावण महिन्यामध्ये हा उपाय तुम्ही जरूर करा. श्री स्वामी समर्थ.